तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला एक असं व्हॉट्सअपचं एक सेटिंग सांगणार आहे। जसं की तुम्हाला मध्ये चॅट बॅकअपचं एक नवीन अपडेट आले, ह्या अपडेटविषयी मी मागल्या व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला हे जो प्रॉपर मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण की ह्यात सगळ्या डिटेल्स काय आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअप बरेचशाच लोकांचे हॅक होत आहेत आणि जे की फोटोज व्हिडिओ जे की व्हॉट्सअपवर सर्वात इम्पॉर्टंट तुमचा डाटा असतो आणि डाटा हा बाहेर लीक होण्याचा जास्त करून चान्सेस असतात। त्यामुळे तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। ज्या काय मी डिटेल्स सांगतो ह्या सगळ्या तुम्हाला प्रॉपर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये अप्लाय करायच्या। मी तर सांगेन प्रत्येकाने ज्या काय मी सेटिंग सांगतो ह्या करूनच ठेवा, अन्यथा जी की आहे तुमचं चॅट बॅकअप जो की आहे एखाद्या हॅकरच्या हाती लागला तर पूर्णपणे फोटोज व्हिडिओ तो रिकवर त्याच्याकडे करून घेऊ शकतो। ह्यासाठी तुम्हाला सांगतो तुमच्या चॅट बॅकअपला पासवर्ड घालून ठेवायचा, कशा पद्धतीतून काय घालायचं सगळं काय सांगतो लास्टमध्ये व्हिडिओ। ह्यासाठी सांगितलं मी नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो कशा पद्धतीतून पासवर्ड घालायचा आणि जर हे अपडेट तुम्हाला भेटलं नसेल तर तुम्हाला काय करायचं काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। ज्या काही मी सेटिंग्स होते ह्या प्रॉपर तुम्हाला अप्लाय करायच्या आहे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये। जर तुम्ही ही एक सेटिंग आहे हे जर तुमचं ऑन नसेल तर सगळ्यात मोठी तुम्ही चूक करत आहात, कारण की तुम्हाला माहिती आहे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही काय करता तुमचे फोटोज व्हिडिओज हे जे अपलोड केले असताना हा जा एक डाटा बनतो आणि हा जो की आहे चॅट बॅकअप म्हणतात त्याला, जो की आहे तो सेव्ह राहतो आणि ज्या वेळेस तुमचं व्हॉट्सअप तुम्ही डिलीट करता त्यानंतर ते रिकवर करता ते बरेचशा जणांना माहिती आहे। पण तुमचं व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर एखादा हॅकरसुद्धा तुमचा चॅट बॅकअप आहे तो घेऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। पण आता तुम्हाला सांगतो माझं व्हॉट्सअप हॅक झालं तर कोणतासुद्धा व्यक्ती आहे तो चॅट बॅकअप घेऊ शकणार नाही। का कशा पद्धतीतून काय सांगतो, कारण की मी चॅट बॅकअपला पासवर्ड घातला आहे। तुम्ही सुद्धा हे करू शकता, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर प्ले स्टोअरवर जायचं आणि इथून तुम्हाला सर्च बारमध्ये व्हॉट्सअप असेल ते सर्च करायचं आहे आणि हे व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं जर अपडेट नसेल तर। ओके, त्यानंतर व्हॉट्सअप आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन भेटतो चॅटचा, बघू शकता त्या चॅटच्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि इथून तुम्ही काय करू शकता चॅट बॅकअपवर क्लिक करू शकता। इथे चॅट बॅकअपचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून जे की तुमचा पूर्ण बॅकअप आहे तो घेऊ शकता तुमच्या जीमेल आयडीवर। जर तुमची जीमेल आयडी लिंक असेल तर तुम्हाला इथे दिसून जाईल गुगल अकाउंटच्या इथे तेव्हा क्लिक करून तुम्ही ॲडसुद्धा करून घेऊ शकता। हे जो क्लिक केल्यानंतर तुमची दुसरी जीमेल आयडी ती ॲड करून घेऊ शकता आणि इथून जी काय आहे ते जीमेल आयडीवर पूर्णपणे व्हॉट्सअपचा तुम्ही तो चॅट बॅकअप घेऊ शकता। जर तुम्ही व्हॉट्सअप डिलीट करणार असेल तर इझिली ही गोष्ट तुम्ही करू शकता। ह्याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार चॅट बॅकअप कशा पद्धतीतून घ्यायचा असतो। ओके, त्यानंतर तुम्हाला सांगतो हा ऑप्शन काम करतो कशा पद्धतीने। जर हा ऑप्शन तुम्ही टर्न ऑन जर केला असेल आणि ज्यावेळेस तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्हॉट्सअपचा जी की चॅट बॅकअप घेण्याचा प्रयत्न करेल ज्यावेळेस तो जी की आहे ज्यावेळेस ओपन करेल चॅट बॅकअपचा त्यावेळेस त्याला तिथे पासवर्ड मागितला जाईल, जो की पासवर्ड तुम्हाला माहीतच असणार आहे, जे की व्हॉट्सअपने हल्लीच आता एक जे आठवडे ते 2 आठवडेच अपडेट आणलेलं आहे। बघू शकता इनटू इन्क्रिप्शन बॅकअपचं एक ऑप्शन आहे जे की तुमचं ऑफ असणार आहे। फक्त त्यावर क्लिक करून घ्या, इथे टर्न ऑनवर क्लिक करा, क्रिएट पासवर्डवर क्लिक करा आणि इथे पासवर्ड असा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे। बघू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पासवर्ड तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। कशासाठी ते सुद्धा तुम्हाला सांगतो, जे की अशा पद्धतीने मी इथे पासवर्ड टाकून घेतला, बघू शकता नेक्स्ट केलं आणि क्रिएटवर क्लिक करून घेतला, जे की इनेबल होत आहे। हा जर पासवर्ड जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअप डिलीट करशीला किंवा व्हॉट्सअप जी की आहे त्याचा डाटा पूर्ण डिलीट करशीला फेरशी ओपन करण्याचा प्रयत्न करशीला त्यावेळेस तुम्ही चॅट बॅकअपवर क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला तिथे पासवर्ड मागितला जाणार। हा पासवर्डच तिथे तुम्हाला टाकायचा आणि जे की चॅट बॅकअप आहे ते तुम्ही घेऊ शकणार आहे। बघू शकता जे की ऑन झालेलं आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की हॅक झालं समजा काही सुद्धा झालं तर या पासवर्डशिवाय तो चॅट बॅकअप घेऊ शकणार नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वांनी हे ऑन करूनही नक्की ठेवा। हा होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।